नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कट्टामध्ये। आज आपण बघणार आहोत 36 इंचाची कटोरी ब्लाउज पेपर कटिंग। माझा व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। ही आपले मापे आहेत। चला तर आपण पेपर कटिंग करूया। आपली संपूर्ण उंची आहे 13, ब्लाउजची उंची आहे 13 प्लस 1 इंच 14 वर मार्किंग करणे। व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा। पेपर कटिंग व्यवस्थित व परफेक्ट आहे। आपला शोल्डर आहे 5.5, शोल्डरमध्ये काही वाढवू नये, फक्त 5.5च टाकावे व गळा रुंदी आहे 2.5, गळा रुंदी आपली आहे 5.5 प्लस अर्धा इंच घेणे। खालून गळा रुंदी 2.5 आहे व इथून इथे मार्क करणे। आपला मुंडा आहे 5.5 वरच मार्किंग करणे, मुंड्यात वाढवू नये। हे माझ्या कस्टमरचे ब्लाउज आहे व त्यांना परफेक्ट बसलेले आहे। व आपली छाती आहे 36चा चौथा भाग येतो 9 प्लस 2 इंच मार्जिनसाठी घेणे। व आपली कमर आहे 34चा चौथा भाग येतो हा 8.5 वर मार्किंग करून घेणे व प्लस 1.5 इंच घेणे। आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळ्या प्रकारचे पेपर कटिंग ब्लाउज डिझाइन वगैरे दाखवले जातील, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला शेअर, लाईक, कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला। चला तर आपण क्रॉसपट्टीचे माप करून घेऊया। क्रॉसपट्टी तयार आहे 3ची। क्रॉसपट्टी पेपरवर वाढवू नये व इथून 2.5 कापडावर वाढवताना 1 इंच घ्यावी। इथून इथे मार्क करून घेणे व इथून गोलाकार देणे। आपण आता पुढच्या गळ्याचा आकार देण्यासाठी पुढचा आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून घेणे व मुंड्याचा आकार देण्यासाठी पुढच्या मुंड्याचा 1 इंचावर व मागच्या मुंड्याचा 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व कटोरीसाठी पुढच्या मुंड्यातून 2.5 इंच खाली घेणे, 2.5 इंच व पुढचा गळ्याला आकार देऊन घेऊया। मुंड्याला आकार देणे, जेवढी छातीचा माप आहे ना तेथूनच मार्क करणे, म्हणजे फिटिंगला काही प्रॉब्लेम होत नाही। हा आहे मागचा मुंड्याचा आकार व हा आहे पुढच्या मुंड्याचा आकार। चला तर कटोरीला मार्किंग करूया। पुढच्या गळ्यातून 1 इंच वरती घेऊन कटोरीचा आकार देऊन घेणे। कटोरी आपली आहे 5.5ची, तयार 5.5 आहे। ही बघा मापे। चला तर आपण पेपर कटिंग करून घेऊया। तुम्हाला जर कुठले पेपर कटिंग बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा। ह्या पुढचा गळा कट करून घेऊया। एक क्रॉसपट्टी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कटोरी कशी वाढवायची ते बघतोच व बाही कटिंग ही बघतो। माझा व्हिडिओ कसा आवडतो तुम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। चला तर मग आता आपण मागचा गळा कट करून घेऊया। मागचा गळा आपला आहे तयार 9.5 प्लस अर्धा इंचावर मार्किंग करणे, 10 घेणे, 10 इंचावर मार्किंग करणे व खालून 3 इंचावर गळा रुंदी घेणे व इथून येथे जोड देणे व गळ्याला गोल आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून घेणे व गळ्याला गोलाकार देणे।
आता कटिंग करून घेऊया. वेगवेगळ्या प्रकारचे गळेही आपण दाखवणार आहोत चॅनलवर. चला तर आपण बाही कटिंग करूया. आपली बाही उंची आहे तयार 6 + 1.5 इंच. 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे. 7.5 वर मार्किंग करून घेणे. व आपला छातीचा माप आहे, चौथा भाग आहे 9 इंचावर मार्किंग करून घेणे. व तिथून खाली 2.5 इंच खाली घेणे व 1.5 इंच आत घेणे व इथून येथे सरळ रेष देणे व बाहीला आकार देऊन घेऊया. जास्त फुगीर द्यायचा नाही आहे. वरचा आकार लाईटली गोल द्यायचा व खालून मासोळी आकार देऊन घेऊया. आपली बाही फिटिंग आहे 6 + 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे. 6 + 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व इथून येथे जोड देणे. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. आपण आता मासोळी आकार कट करून घेऊया. आता आपली बाही कटिंग झाली. आता आपण कटोरी कटिंग करणार आहोत. पहिले कटोरी आहे तशी मार्क करून घेतली आहे मीने. तर मग कटोरी कशी वाढवायची ते बघूया आपण. इथून 1.5 इंच वाढवणे व इथून येथे सरळ जोड देणे व इथून येथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व इथून 1.5 इंच म्हणजे 3 रेषावर मार्किंग करून घेणे व इथून येथे गोलाकार जोड देणे व्यवस्थित. इथून येथे दोन्हीचा मध्य काढायचा आहे. दोन्हीचा मध्य काढून वरती आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. तुम्हाला मी ह्याची ब्लाऊज कटिंग व स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे. इथून येथे रेष मारून घेणे व इथून येथे जॉईंट करणे. चला तर पेपर कटिंग कटोरी कटिंग करूया. म्हणजे हे पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज कटिंग व ब्लाऊज स्टिचिंग तुम्हाला करून दाखवणार आहे मी. माझा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. हे बघा कटोरीचा पॉईंट काढून दाखवते तुम्हाला मी. हे बघा व्यवस्थित पॉईंट आलेला आहे, जराही वर खाली न होता. अशाने कटोरी परफेक्ट येते मैत्रिणी. हे बघा आपले पेपर कटिंग सगळे झालेले आहेत. हा आहे मागचा भाग. ही आहे कटोरी. हा आहे बाही, मुंडा व क्रॉसपट्टी. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.